नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचा डोसा दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मी 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 चमचे आपण एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ घेऊया आणि त्यामध्ये अर्धा चमचा रवा टाकायचा आहे. बारीक रवा त्यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये ठेचा टाकायचा आहे थोडासा. आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये आपण जास्त पाणी टाकून घेऊया आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवूया ते. आता हे अर्धा तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत, कारण रवा हा फुगला जातो, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकून ठेवायचं. रवा हा फुगून घट्ट होतं ते, त्यामुळं थोडंसं जास्त पाणी टाकून आपण ते बाजूला ठेवायचं आहे. बघा मैत्रिणींना, अगदी पौष्टिक असा हा नाचणीचा डोसा आहे. आता आपण त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या अगदी बारीक चिरून या डोश्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे. नाचणी ही अगदी पौष्टिक असते, त्यामुळे नाचणीचं पीठ हे नेहमी खाल्लं पाहिजे. तर बघा मैत्रिणींना, आता यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकू. आपल्याला या भाज्या, वेगवेगळ्या भाज्यांपासून पण विटॅमिन्स मिळतात आणि नाचणी पण ही खूप शरीराला चांगली असते. त्यामुळं अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या टाकून आपण हे नाचणीचं डोसा तयार करून घेऊया. तर बघा मैत्रिणी, त्यामध्ये मी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याचा डोसा करून घेऊया. आता त्यासाठी तव्याला थोडं तेल लावून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण ते बॅटर टाकून घेऊया. आणि अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं तेल आपण तव्याला लावून घेतलेलं आहे. कमी तेलामध्ये अगदी सुंदर असा कडक हा डोसा तयार होतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही पण हा डोसा नक्की करून बघा. नाचणीचं पीठ आजकाल सर्वकडं बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळं आपल्याला ही नाचणी दळून आणावं सुद्धा लागत नाही, कारण भरपूर दुकानांमध्ये डायरेक्ट पीठच मिळतं त्याचं. आणि नाचणी आपण घरी पण घरघंटीवर आणून दळू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, अगदी असा खरपूस असा हा डोसा तयार झालेला आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर लागतो हा डोसा. तर आता आपला हा डोसा रेडी झालेला आहे. आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपला हा नाचणीचा डोसा रेडी झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली नाचणीच्या डोश्याची रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण ती
सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हा डोसा मी दह्याबरोबर सर्व केला. दह्याबरोबर, कोणी लोण्याबरोबर खाल्ला तरी खूप सुंदर लागतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपला हा नाचणीच्या पिठाचा डोसा रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.